उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आज सकाळी 11 वाजता आपला नामांकन अर्ज दाखल करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि एनडीएच्या मित्रपक्षांचे खासदार यावेळी उपस्थित राहणार असून पंतप्रधान मोदी यांचंही नाव प्रस्तावकांमध्ये आहे। राधाकृष्णन 4 नामांकन संच दाखल करणार असून प्रत्येक संचावर 20 प्रस्तावक आणि 20 समर्थकांची स्वाक्षरी असेल। 21 ऑगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 9 सप्टेंबरला मतदान होईल आणि त्याच दिवशी निकालही जाहीर होईल। उपराष्ट्रपती पदासाठी आता एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये थेट सामना होणार आहे। इंडिया आघाडीने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे। त्यांचा सामना एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्याशी होईल। विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार दक्षिणेकडून आहेत। निवृत्त न्यायमूर्ती रेड्डी हे आंध्र प्रदेशचे आहेत तर सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूचे आहेत। 79 वर्षीय रेड्डी हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि गोव्याचे पहिले लोकायुक्त होते। ते मूळचे संयुक्त आंध्र प्रदेशचे आहेत। 2007 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती। उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी 21 ऑगस्टला आपला नामांकन अर्ज दाखल करतील। त्याआधी इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक घेणार असून या बैठकीमध्ये रेड्डींची खासदारांची औपचारिक ओळख करून दिली जाणार आहे। त्यानंतर नामांकन अर्जावर प्रस्तावक आणि समर्थक या खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांवरून सध्या राजकीय घमासान सुरू आहे। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकांसारखा घोळ होऊ नये म्हणून काळजी घेतल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुठलाही घोळ होऊ नये यासाठी व्हीव्हीपॅट मशीन असावं अशा मागणीचं निवेदन निवडणूक आयोगाला दिलं असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। व्हीव्हीपॅट हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असलं पाहिजे या संदर्भातलं निवेदन देखील आज आम्ही निवडणूक आयोगाला दिलंय। कुठल्याही परिस्थितीत नियमानुसार निवडणुका झाल्या पाहिजे हा आमचा असणारा जो स्टँड आहे आणि राहुल गांधींनी एकंदर असणारी जी भूमिका आहे ती देखील अधोरेखित करण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न होता। संगमनेरमधल्या कीर्तनावरून राज्यामध्ये वाद उफाळलाय। संग्राम बापू महाराज यांनी हिंदू मुस्लिम विधान केल्यानं गोंधळ उडाला। त्यावेळी संग्राम बापू महाराजांना धक्काबुक्की करत जमावानं वाहनावर हल्ला केला। या प्रकरणानंतर कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। आम्हाला आता नथुराम गोडसे व्हावं लागेल असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय। त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे। वारकरी संप्रदायातल्या व्यक्तींनी राजकीय भाष्य करू नये असं थोरात म्हणाले। खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप देखील त्यांनी केलाय। पक्ष हेच आहे की राजकारण इथे नको, कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो। एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं। असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तिथे राजकारण सुरू केलं, राजकारणावर भाषण सुरू केलं। थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे। नवी मुंबईत आमदार रोहित पवार आज भव्य मोर्चा घेऊन सिडको कार्यालयाकडे जाणार आहेत। ब्रिटिशांकडून मिळालेल्या 4000 एकरहून अधिक जमिनीतून 2024 मध्ये 15 एकर जमीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला नियम डावलून दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। या प्रकरणामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमधून केला होता। तर हाच मुद्दा घेऊन रोहित पवार सिडकोच्या कार्यालयावर धडक मोर्चा देणार आहेत। या मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील सहभागी होणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा कडाडून विरोध आहे। मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मात्र या प्रकल्पाला पूर्णपणे पाठिंबा दर्शवलाय। नागपूर, मुंबई, गोवा असा विकासाचा गोल्डन ट्रँगल तयार होईल असा दावा करत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या संदर्भात प्रस्ताव देखील सादर केला। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये जोरदार अंतर्विरोध असल्याचं दिसून आलंय। बातमी आहे माझाच्या इम्पॅक्टची। पुण्यातील जलसंपदा विभागाची तब्बल 153 एकर जागा सरकार जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। ही जागा सुभाष सामुदायिक शेतकरी सहकारी संघाला
कसण्यासाठी देण्यात आली होती, पण त्यांनी ती अविनाश भोसलेच्या बिल्डर कंपनीकडे देण्याचा निर्णय घेतल्याचं एबीपी माझानं उघड केलं होतं. त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर आता जलसंपदा विभागानं जागा परत घेण्याचं पाऊल उचललंय. वर्ध्यात लोकशाही बचाव अभियानातर्फे मतचोरीच्या विरोधामध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. यामध्ये राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. यावेळी आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि राहुल गांधींच्या सर्व प्रश्नांवर निवडणूक आयोगानं उत्तर द्यावीत, या मागण्या या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नितेश कराळे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. जगात तंत्रज्ञानावर चंद्रावर चालला आणि हे साले डुप्लिकेट वोटिंग नाही शोधू शकत. सरळ बायोमेट्रिक आधारचं जसं घेतलं तसं इलेक्शन करताना बायोमेट्रिक घ्या ना. म्हणून माझा सरळ प्रश्न आहे, बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन इलेक्शन कमिशनने अडॉप्ट करावं, ठीक आहे. आणि राहुल गांधीनं जे जे प्रश्न विचारले त्याचे ऑथेंटिक उत्तरं इलेक्शन कमिशनने द्यावे. खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. राज्यातील अतिवृष्टी, पोलिसांवर होणारे हल्ले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसंच लक्षद्वीप येथील परिस्थिती अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती ही आता सुप्रिया सुळेंनी एक्स पोस्ट करत दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पत्नी वरदा तटकरे यांच्यासह सध्या एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं लंडनमध्ये आहेत. या सोहळ्याच्या निमित्तानं लंडन दौऱ्यावर असताना तटकरे कुटुंबियांनी लंडन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला असताना याच घरी राहिले होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. बैठकीला जाण्याऐवजी शिंदेंनी मिठी नदीची पाणी पातळी आणि पाणी तपासणी केली. सलग 2 मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदे हे काश्मीरमध्ये होते. शासकीय विकास कामं करूनही थकीत देयकं न मिळाल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये शासकीय कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केलं. शासनाची कामं केली ही आमची चूक झाली का, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी थकीत बिलं लवकरच मिळण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांकडून करण्यात आली. जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या पीडब्ल्यूडी कार्यालयामध्ये अनेक कंत्राटदारांनी आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आमच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे की आमदार माणसांना द्यायला पगाराला पैसे नाहीत. बँकांचे हप्ते ओव्हरड्यू झालेले आहेत. सगळे अकाउंट NPA झालेले आहेत. आता मार्केटला आमची परिस्थिती अशी झाली आहे, ठेकेदार म्हटलं की ठेकेदार उधार पण द्यायचं नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आमची मागणी आम्हाला 100% पेमेंट पूर्ण मिळालं पाहिजे. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते भाई धोंडगे यांचे सुपुत्र पुरुषोत्तम धोंडगे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय. उद्योजक अविनाश भोसले यांची संपत्ती मुक्त करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिलेत. 2021 मध्ये राजेश बजाज यांच्या तक्रारीवरून अविनाश भोसले यांच्या संपत्तीवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी उद्योजक अविनाश भोसले यांची पुण्याची संपत्ती ही मुक्त करण्याचे आदेश मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिले. नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या बैठकीत गोंधळ झाला. हिंदू जनजागृती समितीच्या महिला बोलत असताना गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. गणेश मंडळ पत्ते खेळतात, दारू पितात असा हिंदू जनजागृती समितीच्या महिलेनं आरोप केल्यानंतर हा गोंधळ उडाला. महिला बोलत असतानाच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी रोखलं, तर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा खोडून काढलाय. नाशिकमध्ये गणेशोत्सवातील शेवटचे 5 दिवस विशेष मुभा देण्यात आली आहे. आता गणेशोत्सवामध्ये शेवटचे 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवता येणार आहेत. याआधी रात्री 10 वाजताच देखावे बंद करण्याचा नियम होता. नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी अधिकाराचा वापर करत गणेश मंडळांना ही मुभा दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरात हुंड्याच्या छळामध्ये पुन्हा एकदा विवाहितेचा बळी गेलाय. दिव्या सूर्यवंशी असं 26 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. नवरा आणि सासरच्या कुटुंबियांच्या जाचाला कंटाळून दिव्यानं आत्महत्या केली आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीतील ही धक्कादायक घटना आहे. दिव्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हर्षल आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ही मृत दिव्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
नाशिकच्या मालेगावमधील अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांनी धाड टाकली. सोयगाव भागातील एका बोगस डॉक्टराकडून अवैध गर्भपात सुरू होता. या प्रकरणी बोगस डॉक्टर 2 महिलांसह 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर गर्भपात सुरू असलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलंय. मुंबईच्या मिठी नदी शेजारील लोकांचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. प्रत्येक वर्षी मिठी नदी शेजारील क्रांतीनगर, संदेश वस्ती या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरं खाली करावी लागतात असं त्यांचं म्हणणं आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील गौतम नगर परिसरामध्ये दारूच्या नशेत एका व्यक्तीनं नाल्यामध्ये उडी मारल्याची घटना समोर आली आहे. नाल्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे 45 वर्षीय व्यक्ती नाल्यामध्ये वाहून गेलाय. भिवंडी तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायतीतील मधुसूदन कंपाऊंड येथील केमिकल साठवलेल्या गोदामात सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. तर केमिकलवर पावसाचं पाणी पडल्यामुळे आगीचा मोठा स्फोट झाले. तसंच मुसळधार पावसामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचण निर्माण झाली होती. मुंबईच्या अंधेरीतील L&T कंपनीमध्ये आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे कंपनीच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगडमधील कोलाड परिसरामध्ये एका ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागून तो पूर्णपणे जळून खाक झालाय. आग लागल्याचं लक्षात येताच परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच कोलाड विभागातील MSEBचे कर्मचारी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोंदियात थकीत बिलाच्या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी आंदोलन केलंय. महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांमध्ये सुमारे 2 लाख कोटी रुपये हे थकबाकी आहेत. देवाभाऊ पैसे द्या म्हणत थकीत बिल हे लवकरात लवकर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसंच 28 तारखेपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. आगामी आशिया चषकाच्या निमित्तानं शुभमन गिलचं भारताच्या 2020 संघात पुनरागमन झालंय. आशिया चषकासाठी भारतीय संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी ही गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. भारतीय संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईच्या श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वालला आशिया चषकासाठी भारतीय संघामध्ये स्थान मिळू शकलेलं नाही. श्रेयस अय्यर यंदाच्या IPLमध्ये 175च्या स्ट्राईक रेटनं 604 धावांचा रतीब घातला होता. तसंच त्याच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सनं IPLच्या फायनलमध्ये देखील धडक मारली होती. बीडच्या पाटोदामधील सौताडा धबधबा सततच्या दमदार पावसानं प्रवाहित झालाय. तर जोरदार पावसामुळे विंचरणा तलाव हा पूर्ण क्षमतेनं भरलाय. सौताडा हे ठिकाण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 68 ते 70 मीटर उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय. त्यामुळे पर्यटकांची गर्दी पाहता प्रशासनानं पर्यटकांना सुरक्षिततेचं आवाहन केलंय. रायगडच्या रोह्यातील कुंडलिका नदीनं पुन्हा रौद्ररूप धारण केलं. नागोठणे रोहा महामार्गावरील कुंडलिका नदीवरील दोन्ही पूल हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिगेड्स लावून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. चिपळूणमधील गोवळकोट येथील अनेक घरांना पुराचा वेढा. गोवळकोटमधील 4 भागातील घरं पाण्याखाली. गोवळकोट येथील करंजेश्वर मंदिर याकडे जाणारा रस्ता देखील पाण्याखाली गेला. चिपळूण शहराला काल दिवसभर पुराच्या पाण्यानं वेढलं होतं. शहरातील शिव नदी आणि वशिष्ठी नदीला पुरामुळे चिपळूण, गवळकोट, पेढे, मिरजोळी या भागांमध्ये शेतांमध्ये देखील पुराचं पाणी हे दिवसभर होतं. शहरातील पुराची ड्रोनच्या माध्यमातून चिपळूणमधील ओंकार भालेवर यांनी टिपलेली खास दृश्य. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे चिपळूणच्या बस स्थानकामध्ये पाणी साचलंय. अनेक ठिकाणी पाणी भरल्यामुळे चिपळूणमधील ग्रामीण भागातील बस सेवा ह्या ठप्प झाल्या आहेत. खोपोलीमधील डोंगराळ भागामध्ये असलेल्या झेनिथ वॉटरफॉल इथं अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित रेस्क्यू करून बाहेर काढण्यात यश आलंय. एकूण 9 पर्यटक झेनिथ धबधब्याच्या मार्गावर गेले होते आणि त्यातील 2 पर्यटक धबधब्याच्या ओढ्यावर अडकले असल्याची माहिती मिळाल्यावर खोपोली पोलीस आणि बीट मार्शल आणि हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं सर्वांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं.
महाडमधील सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली असून सध्या पाणी पातळी 6.30 मीटरवर पोहोचली आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. महाडमधील भोईघाट आणि मच्छी मार्केट परिसरामध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना ह्या जिल्हा प्रशासनानं दिलेल्या आहेत. नागपूरच्या उमरेडमधील मकरधोकडा या तलावानंतर आता पारडगाव तलावही सततच्या पावसामुळे पूर्णपणे भरलेला आहे. त्यामुळे तलावातील सांडव्यावरून पाणी ओव्हरफ्लो होत आहे. जवळपासच्या छोट्या नाल्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनानं या भागातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा इथल्या मेघा नदीला महापूर आलाय. नदीचं पाणी गावामध्ये शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, तिवसा या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस आहे. पावसामुळे पिकांचे देखील प्रचंड नुकसान झालंय. गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे भामरागड जवळच्या पर्लकोटा नदीला मोठा पूर आलाय. भामरागड शहरातील 25 ते 30 दुकानं आणि घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग बंद असून जिल्ह्यातले इतर 12 मार्ग सुद्धा बंद आहेत. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या धरणाचे सर्व दरवाजे हे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेत. धरणातून 1,33,690 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय. पावसानं 3 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. यामध्ये भंडारा ते कारधा, पवनी तालुक्यातील सावरला ते खातखेडा आणि सावरला ते विलम हे मार्ग बंद करण्यात आलेत. वर्ध्याच्या निम्न वर्धा धरणाचे 19 दरवाजे उघडलेले आहेत. एकाच दिवशी 3 वेळा दरवाजे जास्त प्रमाणामध्ये उघडण्यात आलेत. 19 दरवाजांमधून 505 घनमीटर प्रति सेकंद पाणी वर्धा नदीच्या पाणी पात्रामध्ये सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 5 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरण प्रकल्पाचे दरवाजे हे उघडण्यात आलेत. धरणातून पैनगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झालाय. नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेली आहे. त्यामुळेच आधीच अतिवृष्टीचा फटका या पिकांना बसल्यानंतर आता शेतात पुराचं पाणी साचल्यामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. मराठवाड्यात पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झालाय. नांदेडमध्ये आणखी 2 मृतदेह शोधण्यामध्ये काल यश आलं. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय. पैनगंगा नदीच्या बॅकवॉटरमधून गंगापूर गावच्या शिवारामध्ये असलेल्या एका शेतातील झोपडीला पुरानं वेढा घेतलाय. या पुरामध्ये शेतात कामानिमित्त गेलेल्या शेतकऱ्यासह 6 शेतमजूर हे अडकून पडले. हे शेतमजूर कालपासून या ठिकाणी अडकून पडलेत. परभणीच्या सेलू तालुक्यात 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दुधना नदी पात्रावरील सेलूच्या राजावाडी गावातील पुरावरून दुचाकीसह हे दोघे वाहून गेले. तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अकोला जिल्ह्यात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. 2 दिवसामध्ये जिल्ह्यातील 59,289 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल हा जिल्हा प्रशासनानं सरकारला दिलाय. तर 389 घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यातील अकोला, पातूर आणि मूर्तिजापूर तालुक्यांना पावसाचा मोठा तडका बसलाय. बीडच्या परळीतील रामेवाडी या ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. ऊस आणि सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं नैसर्गिक संकट ओढवलंय. रामेवाडी, कासारवाडी परिसरातील शेतकरी हे नुकसान भरपाईची मागणी करतायत. लातूरच्या उदगीरमधील धडकनाळ आणि बोरगाव येथील पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे 700 हेक्टर शेत हे पाण्याखाली गेलेलं आहे. पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा अडचणीत सापडलाय. अनेक शेतकऱ्यांचं पशुधन देखील वाहून गेलंय. प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. पावसामुळे शेतामध्ये टोमॅटोचा खच पडलाय. चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकामध्ये नव्यानेच बांधलेल्या नाल्यावरील चेंबर ढासळलं. यावेळी युवक थेट नाल्यामध्ये कोसळला.
सीसीटीव्हीत घटना कैद झाली आहे. जनता कॉलेज चौकातील 7 स्टार बेकरीच्या समोर हा प्रकार घडलाय. नांदेडच्या मुखेड मतदारसंघात भाजप आमदार तुषार राठोड हसनाळ गावामध्ये आल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. पावसामुळे प्रचंड नुकसान झालं असताना 24 तासांनंतर आमदार आल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांमध्ये 43 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला तर संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती ही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. कोयना आणि वारणा धरणातून होणारा विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टीतून विसर्ग वाढवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती देखील जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात पूरस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी तातडीनं पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. पाऊस वाढला तर प्रशासन सज्ज आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात. कोकणात